नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी मी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या गझल सखीच्या या यूट्यूब चॅनलवरती. सगळ्यांचे खूप खूप आभार. आपला जो गझलेचा जो मागचा व्हिडिओ होता त्याला तुमचा एवढा चांगलाच प्रतिसाद भेटला, त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि बऱ्याच मित्रांनी मला बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केल्या व्हिडिओसाठी, तर त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि स्पेशली मी निलेश, प्रथमेश, आशिष, सुप्रिया, कुणाल आणि रमाकांत यांचं खूप खूप आभारी आहे. त्यांनी बऱ्याचशा खूप चांगल्या गोष्टी मला सजेस्ट केल्या व्हिडिओसाठी, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, त्यांच्या मी ऋणामध्ये आहे. तर सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, गझल म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, गझल म्हणजे कुण्या रूपवतीचे लयबद्ध प्रदन्यास. गझल म्हणजे जखमी कळ्या फुलांचं हव्यास. गझल म्हणजे कवी कुलगुरू कालिदास, वाल्मिकी, व्यास. गझल म्हणजे भावनांचा उत्तुंग झोका. गझल म्हणजे तुमच्या जिवंत काळजाचा ठोका. आणि म्हणूनच जितका तुमच्या जिवंत काळजाचा ठोका जितका जिवंत असेल, तितकीच गझल जिवंत राहते. मित्रांनो, कविता म्हणजे नक्की नेमकं काय? मित्रांनो, एखाद्या भावनाचा सार म्हणजे कविता, आणि त्याच कवितेचा अर्क म्हणजेच गझल. कवितेची कविता म्हणजेच गझल. बघा मित्रांनो, कविता कशी उलगडत जाते, गझल तशी उलगडत जात नाही. गझलेचा प्रत्येक शेर हा एक संपूर्ण कविता असते. म्हणूनच गझल मनाला भावते, वेड लावते आणि प्रेमात देखील पाडते. मित्रांनो, आजची गझल जरा वेगळी आहे. मित्रांनो, कधी अघटित असं घडून जातं. एवढा जीव, एवढी माया लावून सखी कायमची दूर निघून जाते, ती कधीही परत न येण्यासाठी. मग या जीवाला कोणाचाच आधार उरत नाही. खूप रडायचं असतं, खूप ओरडायचं असतं, पण ते ऐकायला कोणीच जवळ नसतं. एका क्षणात सारी बंधने तोडून सखी दूर निघून गेलेली असते. आता या मेलेल्या मनाला घेऊन जगायचं कसं आणि किती दिवस जगायचं असं? या वेदनांचा अंत केव्हा होणार? आधी माझ्या श्वासांचा अंत होणार की या वेदनांचा अंत होणार? मित्रांनो, गझल सुरू करतो माझी. गझल बघा मित्रांनो. या मनाला कोणता आधार आहे? या मनाला कोणता आधार आहे? जीव आता हा कसा बेजार आहे. जीव आता हा कसा बेजार आहे. वादळाची वाट अनहा एकटा मी. वादळाची वाट अनहा एकटा मी. हाय आता मी कसा टिकणार आहे. हाय आता मी कसा टिकणार आहे. जे दिले तू घेतले मी आवडीने. जे दिले तू घेतले मी आवडीने. केवढे तू घाव मज देणार आहे. केवढे तू घाव मज देणार आहे. वात आता या दिव्याची संपली ही. वात आता या दिव्याची संपली ही. ज्योत आता ही कशी जळणार आहे. ज्योत आता ही कशी जळणार आहे. भेटणे हे आपल्या नशिबात नाही. भेटणे हे आपल्या नशिबात नाही. हे कधी माझ्या मना कळणार आहे. हे कधी माझ्या मना कळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, तुर्तात इथेच थांबतो. मित्रांनो, आपला हा यूट्यूबचा चॅनल आहे, बराच आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हाला अजून चांगल्या चांगल्या गझला तुम्हाला ह्याच्यात तर्फे तुम्हाला ऐकायला भेटतील. यामुळे तुर्तात इथेच थांबतो.